हा. नाही नाही निळाबा त्या काळात त्यांच्या काळात हा. बारका म्हणजे निळाबा अवसानात हा, हा. हा. पण कुस्ती चांगली होती. चांगली खेळा बी गोल बोल नंबर 1 होते हा, काही ताकदीवर ताकदीवर मध आवाज खेळे हा ताकद भरपूर लई ताकद हा अपाट ताकद जरीचे सुभाष काळे म्हणजे एक पैलवान होता माझा जोड हा 10 रुपयाची कुस्ती लागली हा मी गाठलो खाली हा 50 टांगा मारल त्यानं हा 50 बी हुकल्या हा निघाली जोड हम्म. जोड दोघं बँगोळला गेलो त्याने म्हणलं आजपासून माझी गुरुच म्हणलं हा का बरं म्हणलं हा 50 टांगा हुकल्या आता उद्या गांजूरला या गांजूरला म्हणलं आणि हा मग गांजूरला गेलो हम्म. मग गांजूरावर बी आम्हाचीच कुस्ती लागली दोघांची हा मग तिथे बी पाडलो हम्म. मग त्या वक्ताला पुन्हा आपल्या पाया पडलं त्यानं हा मग मिटलं पुन्हा कुस्ती हा आता तुझ्या नादाला लागत नाही म्हणला म्या 2-2 महिने फिरत होती ही लोक कुस्ती करायच्या सारख्या म्हणजे काका पवार ह्यांच्याहून लहान माझ्याहून लहान होते काका पवार हा पण आम्हा दोघांची कुस्ती बरेच चालली काका पवारची आणि माझी खूप चांगला काळ होता मग आपल्या गावातला पण म्हणजे 15-20 जण तर रोज यायचे हा. तालमीला कुस्ती करायचे म्हणजे चांगला काळ होता. कधी कधी नंबर लागत नव्हता खेळायला तालमीला तालमीला घालावा किंवा गावात जर खेळतो 1-2-4 पोरवान जर म्हणले हा तर आम्ही शिकवितो की आणि त्यांना हा तर पण म्हणजे हे जे फॉर्मचा काळ असते ती कुठेही कुस्ती झाली तर पाडणारच पडणार कवा जोड होणार कवा पडणार त्याच काय नाही त्या काळात आपले त्या मधुआबाच गाजले हा अहो मधुआबाला जोड म्हणजे हलकीचे काकणाळे मामा हा पुन्हा चांदपाशा शिवणी हा हा हम्म. तवशीचा अंकट एक तावशीचा अंकट एक हा. त्या काळाला आबाच्या हा भाऊ मी एक किस्सा ऐकला तुमचा की समजा केळी जर घेतली तर परत खाम हा तर ती तुम्ही आधीच अंदाज लावायचं केळीकडे बघून की एवढी पुरती आपल्याला सोलून खाल्ली तर ठीक आहे नाही अंदाज नाही तर टरपला सहितच खायचं ह्याचं काय किस्सा आहे मी माधभाऊ होतो न सोपन टेलर 3 जण होतो तेव्हा काय नारळावर पहिले सुरू बारक्या पोरवाला नारळ द्यायचे हा मग पुन्हा 4 रुपये 5 रुपये हा मग 15 रुपये झाले हा नव्हते हो पहिले पहिले तेव्हा पैसे भाऊच्या काळात तर नव्हतेच नाहीच हा दिलीप भाऊ तुम्हाला सिनियर आहेत कुस्तीत वस्तात वस्तात तुमचे हा आपली वस्तात दिली भाऊ बर पुन्हा एक कोटा घातला हम्म. मग कोट्यात तालीम केली कुठं होती दिलीप भाऊची इथे टाक. खुराक काय खारी खोबर हा शिरा दूध हम्म. नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय आहे की गावातल्या आपल्या कुस्तीचा इतिहास कुस्तीतली मागची पिढी सध्याची पिढी आणि पुढची पिढी का घडली नाही तर कुस्ती कसं आपल्या गावात कोण खेळलं किंवा वस्तात कोण होते किंवा त्याचा काय इतिहास आहे हे पूर्ण पाहायचं आपल्याला आपल्या जिल्ह्यातून निलंग्यातून बिराजदार हे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी किंवा 1970चं ऑलिम्पिक इंग्लंडचं ऑलिम्पिकसुद्धा जिंकलेले वस्तात होते पण जसं कोल्हापूर सोलापूर चांगली सांगली साईडला जशी कुस्ती आहे किंवा आज ही कुस्ती टिकून आहे त्या लेवलची कुस्ती आपल्या भागात आपल्या गावात का नाही किंवा जसं शाळेत शिक्षणाला महत्त्व आहे किंवा सर्वजण शिक्षणाला महत्त्व देत आहेत तसं खेळाला आणि खेळातला कुस्ती हा प्रकार सिटीतले लोक पालकं आजकाल कुस्तीला महत्त्व देऊन त्यात प्रोत्साहन देत आहेत शाळेसोबतच पण गावात ती मॅच्युरिटी लेवल किंवा ती समजूत का नाही की खेळाकडं पण त्याच दृष्टीनं पाहायला पाहिजे कारण खेळातून सुद्धा मिलिटरी भरती पोलीस भरती किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करू शकतात कुस्ती करून पण करिअर त्यांचं भविष्य चांगलं करू शकतात हा समज का नाही यासाठीची मुलाखत आहे तर आपण स्टार्ट करू तुमच्या कुस्तीपासून की पहिली कुस्ती कधी खेळलो किंवा तुमच्या आधी तालमीत जायची सवय कोण लावलं तुम्हाला भाऊ तुम्ही सांगा आम्हाला तालमीत जायची सवय गंगाधर माधव शिंदे यांनी लावली ते अगोदर कुस्ती खेळायची ते पहिलं अगोदर कुस्ती खेळायचे अशोक दादा आणि गंगाराम मग वयाच्या कधीपासून कुस्ती चालू केली वयाच्या 20-22 वर्षापासून 20-22 वर्षापासून कुस्तीला सुरुवात लहानात लहान सुरू झाली बर तर ते आधीचे पहिलवान आपल्या गावातले आपल्या गावातली पहिलीची पहिलवान बर आणि तुम्ही कधीपासून चालू केलो कुस्ती म्या वयाच्या 16व्या वर्षापासून वयाच्या 16व्या वर्षापासून कुस्तीला चालू केलो हा ज्या वक्ताला दिलीप भाऊनं तू कुस्ती खेळ आता हा असं म्हणले हा त्या वक्ताला म्या कुस्तीचा छंद मला लागला म्हणजे दिलीप भाऊ तुम्हाला सिनियर आहेत कुस्तीत वस्तात वस्तात तुमचे हा आपले वस्तात दिलीप भाऊ बर हा. आधी खेळायचे दिलीप भाऊ हा अगोदर दिलीप भाऊ अशोक दादा गंगाराम आप्पा हा
पुन्हा ही लोक खेळत होते अगोदर. हम्म, मग त्यांच्या अगोदरची लोक मत पाटील, हम्म, गोलबहू, हम्म, दादाराव अण्णा, इनाईक बहू, हम्म. ही पहिल्याची लोक. बर. हा तर ही तयारी कुठं करायची सगळी कुस्तीची? तयारी काय असं रानावर अगोदर आम्ही खेळलो हम्म, आधी. मग पुन्हा एक कोटा घातला. हम्म. मग कोट्यात तालीम केली कुठं होती? दिलीप भाऊची इथे. हा. दिलीप भाऊच्या वैयक्तिक जागेत. आता राहतं जे घर आहे तुमचं तिथं? हा तिथं. हा. मग तिथं तालीम केली. हम्म. पुन्हा माती आणली हा. जाऊन बाहेरून डिग्रसून हा. माती आणून टाकून. लाल माती लाल तालमीची. माती हम्म. तालमीची. हम्म. मग ती माती आणून टाकून पुन्हा आम्ही व्यवस्थिशीर तिथं खेळायला चालू केलो. हा. मग संध्याकाळी लढत करायचं, हम्म, पाटच्याला व्यायाम करायचा. हम्म. मग ह्या ना आम्ही पैलवान बनलो. तुमच्या आधी जे काही पैलवान होते हा. तर आपल्याकडं कुस्त्या असं 12 महिने तयारी, 12 महिने कुस्त्या व्हायच्या असं असायचं का काही काळ असायचा? नाही नाही 12 महिनेच कुस्त्या चालतात. 12 महिनेच कुस्त्या हा असायच्या. 12 महिनेच कुस्त्या चालतात. हा. हा आणि तयारी तशीच असायची? तयारी रोज तशीच. व्यायाम असायचा? रोज व्यायाम करावाच लागत होता. हा. तर किती वाजल्यापासून म्हणजे सुरुवात व्हायची? 7 वाजल्यापासून संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत चालायचा. हा. हा. तर मग व्यायामात काय काय करायचे व्यायाम तयारीत? व्यायाम म्हणजे बैठक्या काढणे, बैठका हा. दंड काढणे. हा. किती काढायचे तरी वयानुसार त्या पैलवानानुसार? 1500 1500. हा. वय किंवा शरीर हा शरीरासाठी. वाढवायचं. हा. रोज 10 20 बैठक्या 30 बैठक्या अशा वाढ करीत जायचं रोजच. हा. हा. आणि ती तयारी पळायचं? हा रनिंग देखील करीत होतो. हा. 2 किलोमीटर आपल्या गावापासून हम्म. बिनग्यापर्यंत जाऊन यायचं. जाऊन यायचं. हा. ही बैठका दंड काढून हा. रनिंग बी राहायची. हा. आणि मग पुन्हा लढतीची तयारी? ट्रेनिंग वजन वाढवत नाही. वाढत नव्हतं. म्हणजे हा हा. वजन वाढवत नाही. जाड होत नाही पहिलं. हा जाड होत हा, नव्हतं. म्हणून रनिंग महत्वाची. हा. मोठ्या गटात जात नाही. मग पुन्हा ही व्यायाम पीएम झाला समजा हा. की जाऊन विहिरीत आंघोळ्या करायचं. हा. हा. ती पण एक व्यायामच प्रकार. व्यायामच. हम्म. आणि एक बार विहिरीत उडी मारलं हा. की अर्धा तास पाऊण तास वर यायचंच नाही ना, बघायला धरायचं नाही. हा. उगम मध्ये गरके घालतच राहायचं सतत. ती एक व्यायाम व्यायामच आहे. पण. हा. हा. मग आता ही खुराक? खुराक काय खारीक खोबर हा. शिरा दूध. हम्म. लय महत्वाचं तर दूधच. दूध जास्त जोर. हा दुधावर. हम्म. आता आपल्याकडे असं पैलवान होते का म्हणजे सगळं बघून घर दार शेत असं बघून करणारे बी असणार आणि पैलवानकीच करणारे बी असणार? हा तर असे पैलवानकीच कोणते होते की जी घराचा पैलवानकी- संबंधच नव्हता. पैलवानकीच? पैलवानकीच म्हणणे. आता हे आमच्या पाण्यात नसल्यामुळं आम्हाला हे वाटत नाही की असं करत असतील. होय. हा. हा. दिवसभर तेच खाणे व्यायाम करणे आणि आराम करणे. हा पुन्हा आपल्या शेताकडे जायचं हा. 1-2 घंटे आपल्या तेच. पण शेतातले ते कामं. मनावरलं हा. असं नाही की त्या माणसावर जिम्मेदारी आहे. नाही 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 पैलवानावर जिम्मेदारी नाही काही. नव्हती नव्हती नव्हती. त्यांना तीच बघायचं. तेच बघायचं तेव्हा. हा. मग ती माती तुम्ही कुठून आणलो म्हणलो? डिग्रसून ती माती तालमीसाठी चांगली असते. तालमीसाठीच आणली लाल माती. हा. हा. हा ट्रॅक्टर घेऊन इथून. बर बर बर. हा. मग तेव्हा आपल्या गावातले काही 10-15 जण करायचे रोज हो. सराव व्यायाम? हा सहज तेव्हा 10-15 होतीच पोरं. सहज हा. की रोज व्यायाम करणारे रोज तालमीत येणारे? हा हमीद एक होता. हम्म. नागू होता. बचीरदादा होते. हा. पुन्हा गोविंदा होता. हा. पुन्हा सतू होता. हा. हा. ही रोज प्रॅक्टिस? हा हे रोज माधव होते. महाभाऊ होते. बर बर बर. हा. मग तुमच्या आधीचे पैलवानांसोबत तुम्ही आधी बारक्यापणी जात असणार कुस्त्याला? हा बघायला जायचं उगा. तर मग ही कुस्त्या कुठं व्हायच्या? कुस्त्या काय गाव बाहेर गावनं फड व्हायचे. हा. बुरी हाय सलगरा हाय गौर हाय चिंचुली हाय शेंद हलकी. शेंद हलकी तळेगाव हम्म. ही जवळला परिसर. हा. पण 9व्याच्या पुणेपासून जे कुस्त्या चालू झाल्या हा. ते शेवट 11 मे पर्यंत आपल्या गावापर्यंत. हा. जेव्हा बोकनगावच्या 11 मेला कुस्त्या झाल्या हा. की थोडा दिरिंग पडायचा मध्ये. हा. 1-2-3 महिने 4 महिन्याचा कालावधी. हा. मग आणि पुन्हा तिथून चालू झाल्या. पण त्या 4 महिन्यात सरावाला दम नाही? हा दम नाही. सराव जसा होता तसाच रोज तीच असायचा? तीच तीच कायम कायम. तर
आता खूप सोय निघाली आहे, तेव्हा कुस्त्याला जायचं म्हणजे चलतच जात असणार तुम्ही, चलतच जावं लागत होतं. कारण रोड आणि काही- एवढं काही नाही. एसटी पिस्टी काही काहीच नव्हती त्या काळात. चलतच पायी जावं लागत, साकूळ पर्यंत चलत गेलो आम्ही. म्हणजे ही निरोप राहायची तुम्हाला कुठे हा, आहे. कुठल्या तारखेला. रोज रोज पत्ता लागायचा. हा हा मग त्याच्यानुसार चालायचं ते. हा हा मग ते पुढच्या ठिकाणी सगळे येणार. येणारच तिथं. मग आता आपल्या गावासारखं आजूबाजूच्या गावात बी तालीम होती का, म्हणजे पहिलवान हा होती करायचे की. का? हा सरकारला होतं, बोरीला होतं, होळीला होती, लोटग्याला होतं. हा तालीम होत्या तिथं. प्रत्येक गावला होत्या प्रत्येक जवळपास. गावाला तालीम होती आणि त्यांची तालीम म्हणजे बांधलेली होती त्यांची. हा चांगले चालले. आपली तालीमच कोट्याची होती फक्त. कोट्याची होती. हा बाकीच्या गावात चांगले होते. चांगले बांधून काढलेल्या तालमी होत्या त्यांच्या. बर बर बर. आम्ही तिथे गेला, होळीला गेला, तालमीत खेळण्यापायी. हा हा तिथं जायचं 8 रोजाला, 15 दिवसाला. म्हणजे प्रॅक्टिसच्या हा लढतीसाठी जायचं, सरावाच्या. सरावासाठी. हा सरकारचं आपल्याकडे यायचं. सलगरची पोरं आपली इथे येत होते. त्या टायमात व्यायामात. हा व्यायामाच्या टायमात. हा. मग आम्ही त्यांच्या पशी जाऊन त्यांच्या तालमीत जाऊन लढत करून यायची. हम्म. बोरीला बी लढत करायला गेला तालमीत, लोदग्याला गेला, होळीला गेला. बर. आणि मग जिथं यात्रा आहे तिथं असायच्या किंवा मग फड असायची हा हा की तिथं होणार आहेत. हो हो. मनावरल्या कुस्त्या. मग बक्षीस काय असायची सुरुवातीच्या काळात? तेव्हा काय नारळावर पहिले सुरू बारक्या पोरवाला नारळ द्यायचे. हा मग पुन्हा 4 रुपये, 5 रुपये, हा मग 15 रुपये झाले. हा नव्हते हो पहिले लई. पहिले तेव्हा पैसे भाऊच्या काळात तर नव्हतेच. नाहीच. हा हम्म. पुन्हा आमच्या काळात जरा कस तर वाढले. हा 500, 1000, 500, 1000 हा. पुन्हा वाढले आम्हाला. नाही आता ही कोल्हापूर सोलापूर आता जी लोक बघतात ही कसं ही की थंडाई पेय येतात किंवा बदाम खात्यात. आता कसं होतं पहिलवान म्हणजे मध्यम कुटुंबातले गरीब घरातले होय. सामान्य परिवारातले पहिलवान असायचे. हा मग ही बक्षिस तर नसायचे. आता कसं होईल बक्षिसातून पैसा येतोय आणि तेच वापरतात पहिलवान पुढे जायला. हा तर पहिलं तसं नव्हतं. नव्हतं. पहिलं घरून बी काही मिळायचं नाही किंवा एवढं नाही तर मग तुम्ही म्हणल्यासारखं दुधावरच जोर असायचा तो. दुधावर जास्त जोर हा. राहायचा. गरिबीचा खुराक म्हणजे दूधच. दूधच गरिबीचं खुराक. हा. हा आणि मग जे मिळेल ते आता काय फळ ज्यूस आता तर ह्या काळाला कमीच नाही की हो. हा. बदाम हा जे म्हणाल ती गोष्ट आहे. ती आहे. आता अजून एक गोष्ट की आपल्या इथे शाकाहारी पैलवान होते. हा, म्हणजे असं शाकाहारी. नाही की बाबा मांसच खावं लागतंय आहे, किंवा हीच करावं लागते असं नाही. नाही 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 त्याच्याकडे आम्ही गेलोच नाही. हा हा शाकाहारीच. की असा समज नाही की ती खाल्ल्यावरच नाही ताकद नाही येते नाही, आणि तसं ही नाही. नाही. नाही नाही हा. नाही. हम्म. तर तुमच्या आधी कुस्त्या म्हणजे कुणाच्या चालायच्या तुमच्या मागच्या आधीच्या पिढीत म्हणजे पहिलवान आपल्या इथून किंवा बाहेर गाजलेली कुस्ती किंवा त्यांच्या बरोबरीचे जवळपासचे पहिलवान? त्या काळात आपले त्या मधुआबाच गाजले. हा अहो मधुआबाला जोर म्हणजे हलकीचे काकणाळे मामा, हा पुन्हा चांदपाशा शिवणी. हा हा हम्म. तवशीचा अंकट एक. तावशीचा अंकट एक. हा. त्या काळाला आबाच्या. हा हा म्हणजे आपल्या गावात तुमच्या आधीच्या पिढीत जी कुस्त्या खेळायचे त्याच्यात वाढ आबा आबा होते. आबाजी वाढ. म्हणजे आपल्या गावात बी आणि आपल्या भागात बी. भागात बी आपल्या पुऱ्या एवढ्या भागाला वाढ. त्याने पूर्ण कुस्तीच करायची. हा म्हणजे वेगळं नाही काही. वेगळं रोज नाही. व्यायाम हा. आराम आणि कुस्ती. हा मग त्यांच्या काळात वसतात ती कोण? आता त्यांच्या काळात आबाच्या काळात म्हणजे वस्तात नव्हतं. हलकेला जाणार ते वाटतं काकणाळ्याला. आबा भाऊ हा अण्णा पुन्हा मिलिटरीमॅन हा ही निळू आबा दाजीरावांचे हा ह्या काळात ह्यांना वस्तातच नव्हता. हे छेने ह्यांच्यानी अगोदर शिकले. बघू बघू हा. फडाला हा, गेल्यावर हा. तिथले डावपेच हा, हा. बघायचे कसं पाळलं कसं खेळलं. हा मग पुन्हा आबाजी शिवणीला ह्याला त्याला जात होती खेळाया. हा मग तिथून ती चांदपाशा ही ह्यांची जोड हा खेळायचं किंवा काळा रानात खेळत होती ही तेव्हा. हा 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 प्रॅक्टिसला बी खेळायचे हा. आणि फडात यात्रेत फडात बी बी ह्यांची कुस्ती लागायची. लागायची. म्हणजे हा. मित्रच मित्र, हा. हा. तर मग त्यांना बघून तुम्ही सगळे कुस्त्यात हा आलो थोडक्यात. हा हा की म्हणजे सोबत सोबत हा. जाणे बघणे. त्यांचं बघून भाऊ
पुन्हा अशोक दादा, हा गंगाराम आप्पा, हा हे संगाप्पा स्वामी, हा हे पैलवान हा दिलीप भाऊ ते ना अगोदर. हा मग त्यांचं बघून ह्यानी केले. हा मग ह्यानी म्हणले की बुवा आपल्या पुढला वारसा चालावं, हा काहीतरी एकदम 4-2 पोरं काढावं. मग आता आजचा व्हिडिओ आपण करलेला ही मुलाखत तीच आहे हा की आपल्या गावात बी कोणतरी घडलं पाहिजे पुढं. आता ही जी खंड पडलाय खंड पडला हो. ती कोणतरी घडलं पाहिजे किंवा त्याला कोणतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता काय झालं ती मध्ये गॅपच पडला. गॅप पडलाय. हा की आता कोणतरी गेलं पाहिजे पुढं आणि त्यांनी पण कुस्तीत आणलं पाहिजे. असं नाही की याच्यामुळे दुर्लक्ष होणार आहे शिक्षणाकडे किंवा नाही, नाही, ती होत करून नाही. बी करू शकतात हा ना. याचं शिक्षण करून काहीच अडचण नाही पैलवानगी आता करा. जी कोल्हापूरला किंवा सातारा सांगलीला आहेत तशाच तालमी हा तशाच तालमीत. की शिक्षण सकाळी आणि रात्री व्यायाम करतात हा सकाळी आणि शाळा. शाळा करतात हा तर करू शकतात. तर मग अजून तुमच्या काळात कुस्ती करून बी काही मिलिटरीत पोलीस मध्ये जाणारी उदाहरणं असतीलच ना त्या? बरेच गेली की हा. कारण आप्पाच्या तालमीतली पोरं, बुसणीची पोरं ही त्या तालमीत राहून काही 4-5 पोरग लागले नोकरीला. पोलीस मध्ये पोलीस मध्ये, मिलिटरीत, कुठे बी गेले. रेल्वे पोलीस मध्ये रेल्वे पोलीस हा सयारच खेळचे पोरं हा काका पवारच्या गावचे. हा आता तेच म्हणायचं होतं मला की आता मग आता भाऊच्या लेवलला कोण होते की म्हणजे जी भाऊची कुस्ती चालायची किंवा जोड लागायची अशी आपलीतलीच की. आपल्यातले जवळपासचे जिथं तुम्ही ज्या फडात यात्रेत जाचाल. हा तेव्हा येळीची होती बाहुला जोड, हा बोरीचं होतं, हा आष्ट्याची पोरं होती जोड, बाहुला शेवट. हा हा मग ते वजनी गटातच जोड लागायची. नाही हा काही 1-2 ठिकाणी वजनावरल्या कुस्त्या झाल्या, हा पण सतत तर लढतच फडानं. हा हा बिगर वजनाच्या. बिगर वजनाची. हा 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 वजनावरल्या गटातले राहतात. हा हा मग आता भाऊ कधी इसवी सन कधीपासून तुम्ही मोठी कुस्ती खेळायचा? मोठी कुस्ती मी 4-5 वर्ष खेळा. हा आता ही एक विचारायचं मला की प्रत्येक पैलवानाचा एक काळ असते. हा. असं नाही की किती बी वर्ष खेळलाय असं नाही, नाही. नाही, नाही, एक उमेदीचा काळ असते की आता मोठ्या कुस्त्या चालू झाल्या आणि त्यांनी 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष खेळलं हा. ज्याच्या त्याच्या तब्येतीनुसार. तब्येतीवर जास्त. तसं भाऊ तुमचा म्हणजे कुठला इसवी सन काळ होता? 4-5 वर्ष खेळा बाबा मी कुस्ती. 4-5 वर्ष चांगली कुस्ती. चांगली कुस्ती हा मग म्हणजे कोणी 2-2, 3-3 कर पर्यंत धरायचंच नाही. म्हणजे पैलवानाला जे फिरवतात यात्रेत पैलवान आलेले असतात तर कोण तयार व्हायचं नाही धरायला. तसं म्हणजे ती फॉर्म मधला जो मधला हा, पैलवान चांगला. त्याचा काळ चालू. हा कुस्ती कोणासोबत लागायची? माझा जोड समजून लागायचं. हा उंबरदरचा संजू एक, हा पुन्हा बावलगावचा बालू एक, लागायचं. हा पुन्हा इकडे सिंदकीचं पोलीस एक होत. हा हा ते आपल्याला जोड. म्हणजे हे लावणाऱ्याला माहित की बरोबरीचे कोण हा आहेत, बरोबरची कोण टक्कर आहे. कोणाची हा, लागते हा. आहे, तशीच लावायची. हा पोरं तसं म्हणणार ती त्याला ह्याच्या संग ती जोड लावा म्हणणार सांगणार. हा सांगणार. चांगली कुस्ती चलते म्हणायची ह्यांची. हा चांगली हा हा ह्यांच्या बराच लावा हा असं म्हणायचे. आता पुढचं आहे की भाऊ तुमच्या आठवणीतली कुस्ती की चांगली कुस्ती झाली आणि म्हणजे त्याचं नाव झालं अशी कोणती कुस्ती आहे तुमची? कुठं झाली आणि कुणासोबत झाली आणि कशी झाली होती? माझी कुस्ती उदगीरकडे झालती हा बेलगावच्या एल्माच्या पोराबरोबर. हा ती शेवटच्या आधीची कुस्ती होती 70-75 रुपयाची. हा लय कुस्ती झाली. किती वेळ चालली? जोडला येऊन गेली ती. मग त्याचे मास्तर म्हणायचे काढायचे नाही जोड, पडते बघा आता म्हणायचे. म्हणजे तासभर तर चलत असेल जोड काढायची सहज म्हणल्यावर. सहज तासभर म्हशी गळात भरलेली व्हायच्या. हा म्हणजे पार चिखलात भिजल्याने व्हायचं. फार चिकूलच व्हायचं त्यांचं. व्हायचे. मग त्याची अवस्था म्हणायचे पडते बघा आता घाबरून नको म्हणायचे. हा तेवढे मध्ये मला सापडले की पाडूनच टाकून दिलं. ती कुस्ती तुमच्या म्हणजे आठवणीत आहे किंवा वाढ तुमच्या याच्यानुसार आठवणीत आहे. तिथली कुस्ती तुमची सगळ्यात मोठी झालेली. हम्म. पैलवान बी दोघं बी ताकदीचे त्याच. बेलगावचं होतं ती. बेलगावचे पैलवान बेलगावचं राजेंद्र एल्माचं होतं. येलमाचे. हम्म. तर म्हणजे ती कुस्ती तास दीड तास सहज चालली असेल सहज सहज आणि जुडीत काढावं काहींचं म्हणणं यायचं, नळगीरला काही म्हणायचे चलवा चलवा नळगेर नळगीर उदगीर जवळ आहे. उदगीर. तर ती तुमच्या आठवणीतली कुस्ती ती तुमचा काळ होता त्या म्हणजे तुमचा जो पिरियड होता तो- 4-5 वर्षाचा काळ होता ती. हा
तर तेव्हा कुठं पण म्हणजे हे जे फॉर्मचा काळ असते ती कुठेही कुस्ती झाली तर पाडणारच. पडणार का जोड होणार का पडणार त्याच काय नाही. नाही ती झालं पण पडली तरी बरोबरीच्या सोबत हा, आणि काही कुस्ती वाटत चांगली नाही. होऊनच पडणार. हा, चांगलीच आहे. असं सहजासहजी पडले नाही, नाही, 5-10 नाही. मिनिटात कुस्ती झाली आहे असं नाही. नाही 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 हा चांगली जोमात कुस्ती येऊनच हा पडायचं, पडणं काय का होणार. वाढ बी काढायची म्हणजे लई आता आहे की ही कोण कुणाला ऐकत नाही तवाच काढणार. हा 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 हा. तुमची पैलवान पस्ती म्हणजे कुठं झालेली वाढ किंवा म्हणजे असं तुमच्या आठवणीत असलेली किंवा सगळ्यात वाढ शेंद्याला गेलतो की मी. शेंदाला हा पैलवान कुठला? काकणाळी मोहाबरोबर. हा हा कुण्या गावचे ते? हलकीचे. हलकीचे. हा हा शेंदातल्या फडात तुमची कुस्ती झाली. हा म्या म्हणलो भाऊला, भाऊ तुम्ही मध्ये खेळा, हा म्या शेवट करतो इथं कुस्ती. हा मग भाऊन म्हणले बुवा म्हणजे ते हे पण तुमचा फॉर्मचाच काळ होता तवाचा. ह्यांचा काळ फॉर्मचा बत्ती ते पैलवान जुना. हा 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 असं झालं. हा ते पैलवान जुना पण गाजलेला म्हणजे आपल्या गाजलेला हा मधोबाचा जोड. बर 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 बर. हा तरी त्याने म्हणजे जास्त काळ कुस्ती खेळली त्यांनी त्यांनी. खेळले. हा हा मग तुमचा सुरुवातीचा काळ होता. हा सुरुवातीचा काळ. हा मग आम्ही फॉर्म मध्ये आलो, आम्हाला माहिती नव्हतं हे काकणाळे मोमाईत म्हणून हा हा किंवा आबाचा जोड हो, आहे हे ख्याती- माहिती ख्याती त्यांची हा, काय आहे काहीच पहिल्याची. नाही. हा. हा. मग मला फिरत असताना ते येऊन धरले मला त्यांनी. हा मग धरल्यावर लावली कुस्ती. मग त्यांना अवसान कमी पडलेलं आपल्या बरं खेळताना हा त्यांचं. हा आपण पाळलो त्यांना बर तिथं हा शेवट कुस्ती. तेव्हा 600 रुपये का 700 रुपये काहीतरी दिले ते. हा बर 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 म्हणजे शेंदाला कुस्ती झाली ती शेवट मोठ्या आपली- पैलवानासोबत हा, मोठ्या झाली. पैलवानासोबत झाली. म्हणजे जसं भाऊ 5-7 वर्ष खेळले तसं तुम्ही किती वर्ष खेळलो की म्हणजे आपण चांगला काळ? चांगला काळ 20-25 वर्ष कुस्ती केली आपण. हा कारण तुम्ही सुरुवात बी लवकर झाली तुमची हा आणि मार्गदर्शन बी होत. हा मार्गदर्शन चांगलं होतं या माणसाचं. काळात कसं मार्गदर्शन जेव्हा जिथं जात्याल तिथं शिकत्याल बघत्याल हा पूर्ण वेळ कुस्त्या बघत असाल तुम्ही कुठे हा, गेले तर. पूर्ण सुरुवातीपासून ती फळ ही होईपर्यंत शेवटपर्यंत बघूनच मग दिवस मला तिथून निघायच्या फळावर. सगळ्याच्या कुस्त्या बघायचं हा आणि ती लक्षात ठेवणं हा लक्षात की ठेवून. कोण हा कसं खेळला. आता कुस्तीत फक्त म्हणजे वर चढत व्हायचं असं नाही, कधी कधी ती दम काढतात, वेळ जाऊ देतात, जाऊ मग देऊ बी पुन्हा लागते, हा. तो काळ चांगला होता. चांगला मागच्या चांगला. पिढीला वस्ताद नव्हता, तुम्हाला भेटले वस्ताद. हा. यांना वाटलं की पुढची पिढी घडली पाहिजे, हा पण पुढं खंड पडला. पुढे खंड पडला. आपण आजवरची कुस्ती खेळली हा ते बघ गावातून कुठलं बी एखाद्याचं बी लेकरू जर निघालं हा तर गावचं नाव राहतंय. हम्म. म्हणून आज रोजीपर्यंत हो हो आपण त्या छंदावर नाही नाही, आता नादावर राहिलो. तुमच्या कुस्त्या आम्ही बघितल्या आमच्यापर्यंत, हा. आमच्या मागच्यानी पण बघितल्यात. हा त्यामुळं माहिती आहे की तुम्ही कुस्त्या करत होता. आता म्हणजे योगायोग किती चांगला आहे की आपण इथंच बसलाव की कुस्त्या जिथं होत्या हा. आपल्या गावच्या हा तिथं तिथंच त्या बसलाव. ठिकाणी बसला. हा. हा कुस्त्याचं मैदान आहे. हा हा. तर आता गावून गाव तालमी पण बंद होत झाले आपल्या भागातल्या आणि फड पण बंद झाली. होय पैलवान नसल्यामुळे बंद झाली. हा हा तर मग आता याला घरच्यांनी तयार करायला पाहिजे का कोणी बघून करायला पाहिजे नाही. किंवा याच्यातल्या माणसांनीच कोणतर पुढाकार घेतला पाहिजे? नाही आपलं मन पाहिजे बुवा, आपण तिकडे वळावं लागतंय. नाही आता कसं असतंय ते बघून वळतात कोण. होय की मग? आता तुम्हाला बघायला होते आधीचे म्हणून तिथं गेले नादान. हा. मग आता समजा जाणारे 10-20 असतील तर त्या आधी खेळणाऱ्याला पण कळतं की याच्यातले 10 कोण आहेत चांगले खेळणारे, होय 5 की? कोण आहेत. हा. मग त्याला चांगलं मार्गदर्शन करून पुढे जाते. पण आता हा. ते बघायलाच नाही 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 किंवा ती जायची जागाच नाही हा तर मग ती पुढचा प्रश्नच येत नाही असं होय झालं. की? मग आता ज्याला घालायचे ते डायरेक्ट तालमीला तालमीला घालावा किंवा गावात जर खेळतो 1-2-4 पोरांना जर म्हणले हा तर आम्ही शिकवितो की आणि त्यांना. हा तर ही तशी देखील आमची इच्छा आहे हा बुवा गावातून आणि बी 4-2 पोरं काढावं, त्यांच्यासाठी वेळ देतो आम्ही. हा तर आता वेळ- म्हणजे ही मुलाखतीचं सगळ्यात महत्वाची ही एक गोष्ट आहे हा की गावात मुलं आहेत, वेळ आहे किंवा आता तुम्ही बघताय तुम्हाला म्हणजे वाईट वाटत असेल की जर उग फिरतायत आई, किंवा वाईट काही वाटेल. व्यसनाच्या हा, नादी आहेत हा. किंवा गैरपणा होत नाही पहिलवानकी मध्ये लागलं म्हणजे हा पैलवान म्हणजे शिस्त आली त्याला. शिस्त आली, त्याला कसं राहावं का राहावं हे बी कळतंय, ज्ञान मिळतंय. आता अजून एक गोष्ट आहे की तुमच्या काळात
पैलवान आणि ही होतं. आजच्या काळात फक्त व्यायाम करणं ही सुद्धा गरजेचं आहे. लय गरजेचं आहे. म्हणजे दोन गोष्टी आहेत की एक तर पैलवानकी पण करू शकतंय हा. आणि समजा ज्याला नाही जमत त्याच्यात जास्त त्याचा तरी- व्यायाम तर होईल रोज, व्यायाम झाला की त्याची शरीर तब्येत तर चांगली राहील. शरीर चांगलं राहतंय त्याचं. तर म्हणजे काही- ह्या दोन्ही गोष्टीसाठी ही चालू व्हायला पाहिजे. हा चालू हो. त्यातून काही पैलवान होतील, काहींची तब्येती चांगली राहतील होय की. किंवा व्यसन समजेच लागणार घड- नाही हा. किंवा वायफट कुठं फिरणार नाही. नाही समजेच घडत्याला अशातला बाब नाही. हो. 10 निघाले म्हणजे 5 तर कायम निघतात. हो, हा मग त्याला आता पर्याय हा आहे की मुलांनी पण स्वतःहून आलं पाहिजे हा की बाबा आम्हाला मार्गदर्शन करा किंवा चालू करा, हो हो. आम्ही येतो, आणि त्याचे नियम पाळले पाहिजे. हा नियम पाळावा लागतं. आता तुमच्या काळात वस्तादाला खूप मानत असतील. आबा काही जी केले इकडे बघा भाग नव्हता आम्हाला. हा. वस्तादाच्या पुढे हा, वस्ताद म्हणजे वस्तादच. जी म्हणाल तेच. हा त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे राहिलो. एवढे जोर मारायचे तर हा मारायचे, काढावंच लागत होत. एवढं पळायचं तर पळायचं. हा हा रोज वाढवावं लागत होतं. हा, मग तुम्ही वाढवणार त्याचं बघून हा की बाबा आता हे न एवढे काढलाले, हे न सहज निघाला त्याला. एवढे उद्या हा, परवा दिवशी तेवढे. आणि मग ज्यानं मेहनत करते त्याचं रिझल्ट दिसतच असेल. हा त्याचं म्हणजे पुढल्या कुस्तीला कुठल्या कळणारच की ते फरक आहे व्यायामाचा, सरावाचा. हा हा. लगेच कळते. आता तुम्ही काय सांगताल आताच्या पिढीला की यायला पाहिजे, ह्याच्यात खेळायला पाहिजे? नाही की येवच लागते ना. हा, या बाबा चालू करा कोणतरी. चालू करा कोणतर हा. शरीर प्रकृती चांगली राहते. हा, आलं पाहिजे. आलं पाहिजे. आता जसं तुम्ही म्हणताय तसं की कोण ज्याला खरंच पूर्ण वेळ कुस्ती करायची आहे त्यांनी चांगल्या तालमीत, ती सोलापूर, जसं आपण बोललो कोल्हापूर, सांगली त्या साईडला जाणं सुरुवात तर करा. ती आहे. हा हा, पण सुरुवात इथून केलो तर पुन्हा मग ज्येष्ठाच्या बाबत खरंच स्वतःला पण अनुभव येतोय की आपण याच्यात पुढे जायचं, आपल्याला हाय जाऊ शकता. आता मुदगडचं पोरं एक रामेश्वरला घडले, हा मिलिटरी मध्येच गेले. हा हा, ते आहे. आता सुरुवातीच्या काळात समजा तुम्ही गावात कुस्ती केली, आणि बरेच जण आहेत तसे की तुम्ही जर पोलीस मध्ये मिलिटरीत गेलो तर तिथून सर्व तेच करतात. हा त्याचं बरेच ट्रेनिंग, जण त्याचं त्याच्यामध्ये प्रोसेस हा हा पगार चालू, आणि त्याचं ट्रेनिंग होती, खाद्य हा. होते, मार्गदर्शन होते. मग तो राज्य लेवलला, देश लेवलला, इंटरनॅशनल लेवलला खेळतात. हा गोसायचं पोरग तर कुस्त्यामधूनच नंबर काढले, पहिला नंबर झाले, साहेब बनले. हा, कुस्त्यामधूनच आमच्या आधीच होतं जरा. हो. मग तेच म्हणायचं होतं की कुस्तीला फक्त असं बघायची गरज नाही की याच्यातून काही होणार नाही. नाही याच्यात बरेच पर्याय आहेत. कुस्ती खेळला पैलवान झाला हा. म्हणलं की कुठलं तर नोकरी आहेच त्याला. हा हा हा, मग असं बघायची गरज नाही की याच्यात गेलं म्हणजे काही होणार नाही, असं नाही. वाईट मार्गात गेला ही नाहीच. हा. ह्या मार्गात आला म्हणजे एकदम नंबर 1चा मार्ग आहे. हम्म. आपण कुस्त्या खेळून देखील खेळावर त्याला प्रमाणपत्र मिळतात. हा. बरेच नोकरीला लागलेत लोक. हो पत्रावर नोकरी लागते. हा हो, सर्टिफिकेट असतात, हा. आणि त्याला कोटा असतो, हा. त्या कोट्यातून घेतात ते खेळाडूला. हा म्हणजे तुम्ही केलो ती काळ खूप ही होता, असं एवढं सोपं नव्हतं की आहे. गेलं खुराकाला तुम्ही म्हणल्यासारखं फक्त दूध. दूध आता प्रवासाला चलत जाणे, हा. आता यात्रा करणे म्हणजे तुमचे 2-3 दिवस मोडत असतील. नाही 2-3 दिवस मोडाचे, 2-3 गाडतात, 3 रोज तिकडे लोहाऱ्याकडे गेले, 3-3 रोज तिकडेच राहायचं, तिकडेच राहायचं. हा. माघारी यायचंच नाही. आता पहिलवान गेला तर त्याला सगळे गाडी आहे सोबत, सगळे. एसट्या, आता तुम्ही म्हणजे चलत जाणार आणि मग कुस्ती करणार, माघारी शिरान पळून सरत माघारी येणार संध्याकाळी. म्हणजे उदगीर पर्यंत चलत गेलेत तुम्ही. हा, हम्म. आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्या नसल्या की परत माघारी. हा तिथून माघारी कुस्ती यायचं. असल्या तर तटायचं. हा हा. कुस्ती जर नसली का माघारीच किती का उशीर होईना. म्हणजे तिथून पुढची कुठली कुस्ती असली तर तिकडं जायचं, तिकडं जायचं. नाहीतर गावाकडे. हा. उशीर किती हो काय हो, हो काय हो, 12-1 वाजू. मग डब्बा सोबत खायचं. नाही मागून खायचं, मागून खायचं, कुठं बी जेवायचं. कुठून जेवायचं. हा. हा बाहेर गेले की आणि पहिलवान म्हणायचं हा. व्हायची पहिलवानाची, जीव घालीत होती पहिलं. जीव घालायचे. ज्या गावला कुठं कुस्ती हा. आहे तिथं. हा, नसलं तरी बी नसलं बी. कुठं चालवा, पहिलं दुसऱ्या गावाला चालवा म्हटलं की जीवन जावा म्हणायचे. हा हा. सोय व्हायची जेवायची. हा. असं हॉटेल फिटेल काही हा नव्हते, हाटला जातच नव्हतो. पण जीव घालायचे लोक. तेवढंच नव्हतं की पहिलवानाला खायला. हा
म्हणजे खादगी जास्त. खाजगी जास्त. हा, किती खाणार आहे आणि त्यानं काय होणार आहे? त्यानं काय होणार आहे 3 रुपयाच्या आणि 2 रुपयाच्या नाही. हा, म्हणून ते हॉटेलमध्ये जायचंच नाही. जायचंच नाही, मागूनच खायचं. खेड्यातलेच माणसं जेवू घालायचे. भाऊ मी एक किस्सा ऐकला तुमचा की समजा केळी जर घेतली टरफला सहित खाणं. हा, तर ती तुम्ही आधीच अंदाज लावायचं केळीकडे बघून की एवढी पुरती आपल्याला सोलून खाल्ली तर ठीक आहे, नाही अंदाज नाही. नाही तर टरफला सहितच खायचं. ह्याचं काय किस्सा ही? मी माधभाऊ होतो आणि सोपन टेलर 3 जण होतो. त्याने एक बार आलता आमच्या बरोबर. 1 डझन केलं तर उगीच टरफला सुद्धा खात होते भाऊ. म्हणाला सोपन काका म्हणाला टरफला कुठं टाकला? अरे टरफला टाकून कुठं खात असतात का? टरफला सहितच खाल्लो आम्ही. तर त्यानं म्हणाला टरफला खायला गुडगुड करत नाही म्हणलो आम्ही. सोपन शरीराला मानतोय म्हणायचं भाऊ. सोपन काका हसलेला. हा. अर्ध जनावरांच खावला म्हणाला. अर्ध जनावर नाही पसते म्हणलं ह्या टरफला अंतर. मग खाल नाही त्यानं आम्ही दोघांनाच खालो मात बनवून आम्ही हा. 3 जण होतो. कारण पोट भरणारच नाही, उगं सोलून खाल्लं तर किती भरणार? कुठं भरणार आहे सोलून खाल्यावर? ते एका दमात भाऊ किती केळी खात असाल तुम्ही जेव्हा म्हणजे कुस्ती करायचा फॉर्म मध्ये तेव्हा? 1-2 डझन खात होतो ना. ती बी आता सारखी केळं नाही, मोठे मोठे मोठी केळं. राहायची पहिले. हा. आणि दूध ती किती प्यायचा दिवसाला तुम्ही? दूध 1 तांब्यावर पेच होतं सकाळी. हा. त्याच्यावर व्यायाम. त्याच्यावर यायला. हम्म. म्हणजे गरिबीमध्ये तेवढा खुराक नव्हता. हा, तेच सांगतो की खुराक करून तब्येत ठेवणं आहे त्या खुराकात आणि कुस्त्या खेळणं तेव्हा मोठी गोष्ट होती. तर आता सगळ्या सुविधा सगळं आहे, फक्त येण्याची तयारी पाहिजे आणि करण्याची तयारी पाहिजे. नाहीतर दिवस कुस्तीला तेव्हापासून सुद्धा चांगले आहेत. आता चांगले चांगले आता लय चांगले बक्षीस मोठे आहेत, बक्षीस मोठे मान आहे. बसलेली माणसं बक्षीस द्यायला तयार आहेत. हा, म्हणजे पब्लिक मधून बक्षीस Public मधून देतात. बक्षीस पहिलं बक्षीस होत नव्हते. पहिलं नव्हतं लय, आता रेट पैसे रद्दल पैसे झाले कुस्त्याला. आता कोल्हापूर, सांगली, बारामती, पुणे साईडला 4 चाकी गाड्या, 2 चाकी गाड्या, 1,00,000, 1,50,000. हा, महाराष्ट्र केसरीला बक्षीस झपाटा बक्षीस ही अशी आहेत. तर दिवस तेव्हापासून पेक्षा चांगले आहेत सध्या. लय चांगले. हा, तर जी नवीन आहेत मुलं त्यांनी यायला पाहिजे आणि याची तयारी करायला पाहिजे. फक्त कष्ट करायची तयारी म्हणजे रोज तयारी करणे, व्यायाम जो असेल तो, हा, लढत करणे, प्रॅक्टिस करणे. हा, रोज सराव केला का वरचूर चांगलं आपल्या होतं. गावात कुणाचं लावायचं तुम्ही उगं प्रॅक्टिसच्या कुस्त्या गावातल्या गावात? आता ही जेव्हा तुम्ही शिकवायचे वस्ताद म्हणून आपलं जीवन बाळाचं दूध घालतो ते एक बरं. हा. तालीम चालू असताना आलत हा, बघतो म्हणलं की त्यानं आमचे खेळणाऱ्या पोराला पाडलत. जीवन भावना हा, ताकद होती. ताकद बाजू होतं माणूस तीन. हा, पण रोज ह्याच्यात नाही, नाही रोज कुस्तीच्या नाही, ह्याच्यात. रोज नाही. हा दूध घेऊन आलत तर पाडलत आमच्या इथल्या पोराला. हा, खूप चांगला काळ होता मग आपल्या गावातला पण. म्हणजे 15-20 जण तर रोज यायचे, कुस्ती करायचे, म्हणजे चांगला काळ होता. कधी कधी नंबर लागत नव्हता, खेळायला नंबर लागत नव्हता, इतकी पोरं होती तेव्हा. जरा म्हणायचं हा, एवढी गर्दी पडायची गावात आपल्या सोबत. तेवढा म्हणजे कमी लोकसंख्या तेव्हाचं सगळं बघून, म्हणजे घरातून किंवा याच्यातून पहिलवान आहेच एक नाही कोण ना कोण. तर म्हणजे ती जर चालू राहिलं असतं पुढं थोडंफार पण, तर आता बंद पडलं नसतं. बंद पडत नव्हतं. आपल्याच गावचं नाही हे, गावून गाव असंच कुठं झालं. झालं, कुठं झालं. पोरं आता वायगावला एक पोरग निघाले हम्म. पुण्याला आहे, हा, खेड्यामधून नाही, हा, सिटीला टाकून दिली. हा. काका पवारच्या तालमीत आहे. काका पवारच्या. हा, तर आता काका पवारचं म्हणजे असं जी आता नाव झालेले त्यांचं तुमचा संबंध येत असणार आधी. काका पवार ह्यांच्याहून लहान. माझ्याहून लहान होते काका पवार, हा, पण आम्हा दोघांची कुस्ती बरेच चालली. काका पवारची आणि माझी. वीरभद्र स्वामी का, हा. ती एका वर्गाची. बर बर बर. हा, मग कुठं व्हायची तुमची कुस्ती त्यांच्यासोबत? असं बाहेर गावला हा. फळाने गेलो हम्म. की कुस्ती व्हायची. हा. मग पुन्हा काका पवार लईच बनला. हा. सामन्यावर त्यांनी जाऊन तयारी झाली लई. हा. मग मोठा पैलवान झाला, शेवटच्या टप्प्यात गेले. शेवटची कुस्ती एक नंबरवर होता त्याने. म्हणजे 10 वर्ष काळ चालला त्यांचा. काकाचा. हा, 1 नंबरवर त्याला कोणीच पडायचं नाही. कोणीच पाडत नव्हतं काका पवारला. हा. दुधावलं होतं पण पहिलं. तुमची त्याच्यासोबत कुस्ती आधी हा, काळात झालेली आहे. झाली काकाची माझी कुस्ती झाली आहे. काका पैलवानची माझी चांगली ओळख आहे. हा. हा, बर बर बर. आता त्यांचं नाव आहे खूप.
त्याने पण पुढी खूप घडवली आहे बरेच घडवले. आज पुण्याला म्हणजे त्यांचे काही शेपाशी पोरगा त्यांच्या हाताखाली म्हणजे शिकायला. फरक एवढा झाला तुमच्यात त्यांच्यात की त्याने पुढे मार्गदर्शन घेतले, तालमीत जॉईन झाले हो आणि त्याच्यातच राहिले. हा आपलं कसं जी आपल्या लेवलला इथं होतं तेवढंच झालं. पण आता तुम्ही ह्याचा फायदा करून घेऊ शकतात आपल्या गावातले सुद्धा घेतात किंवा जवळचे सुद्धा. जर ज्यांनी चालू केले तर तर फायदा होणार. सुरुवातीला तुम्ही मार्गदर्शन करूच शकता. हा करतो हा, करतो. आणि ओळखून त्यातल्याला पुढे कुणाला पाठवायचे ही बी कळते तुम्हाला, हा. सांगू शकता. कळते त्याची परिस्थिती सांगते की अजून कुठं जावं घालावं तालमीला म्हणते. हा, त्याचा खेळ बघून, खेळ बघून हा, कुस्ती बघून. त्याला वाटतंय की जावं होतं. काल रोहिण्याचा पोरगा कराड होता. हा, आता काल परवा गेल्यावर विचारलं तर त्याने म्हणलं आता कराड क्रूडवाडीला टाकला म्हणलं. हा, म्हणजे आता त्याला पुढे जावं वाटलं की हा. मग तसं आता क्रूडवाडीला आहे. कुस्ती बघून स्वतःला पण येते अनुभव आणि ती वस्तादाला पण कळते. लगेच कळते हा ते पुढे की जाणार हा हा लगेच कळते. हा, ते हेच आहे आजच्या मुलाखतीचं आपलं, की एक तर आपल्या गावचा इतिहास की एवढे पैलवान होते. आता कसं असते आम्हाला माहिती नसतं, बघितलेलं नसतं. आता तुमच्या बघितलं, पण तुमच्या आधीच्या कुस्त्या आम्ही बघितल्या नाही. नाही हा, की त्याच्या आधी कोण मधुआबा खेळायचे, मधुआबा खेळायचे, गोलभाऊ, दादारावांना हा. निळाबा निळकंठ मिल्ट्रीमॅन हा, कोणाचे हा. मामा हा, ही गावातली पहिली जुने पैलवान. हा. गोलभाऊच्या काळातच हा मग तर पुन्हा हे बी कुठं लातूर, उदगीर, हा आई चलत जायचं, चलतच जात होती ते बी पहिलं. माघारी यायचं. हा म्हणजे सोलापूर पर्यंत जायचे कुस्त्या, उदगीरपर्यंत. उदगीर पर्यंत, हा इकडं तुळजापूर. कुठं बी जायचं, चलत कुठं जाऊन बी माघारी कुठं बी यायचं. जाणार ते. पडला मग होता. यात्रा असेल तिथंच कुस्ती. हा यात्रा यात्रा जिथं असेल, आहे तिथं तिथं कुस्त्या यात्रा राहायच्या. कुस्त्या व्हायच्या. तरी मग महिन्यातले 10-15 दिवस, 12 दिवस त्या काळात, उन्हाळ्यातल्या काळात आई 10-12 दिवस हा. कसं 2-2 महिने फिरत होती ही लोक. कुस्त्या करायच्या सारख्या. म्हणजे बाहेरच असायचे. हा. बाहेर आले की तिकडून हा हा तिकडून तिकडेच 2-2 महिने बाहेर असायचे. हा कुस्त्या लगट पत्ताला, त्या कुस्त्याला गेले दुसऱ्या कुस्त्या उद्या दुसरीकडे कुस्त्या येतात म्हणायची, तिथं जायचंच. ऑश. म्हणजे आता ते कांबळग्याच्या कुस्त्या, कांबळगा झालं की उंबरधर यायचं, हा, उंबरधर आलं की उजेड यायचं. हा. असं असं कुस्त्या लगट मध्ये यायच्या. हो, हो. हा म्हणजे 4-5 महिने कमी राहायचं पावसाळ्यातला हा काळ. हा पुन्हा एकदा चालू झाल्या हा. की मग ती गावोन-गाव कुठं ना कुठं असायच्या हा. कुस्त्या. आणि आता अजून एक गोष्ट झाली, चांगलं बी झाले, वाईट पण आहे, की बक्षिसावर ह्याच्यावर जास्त ध्यान आहे. तसं बी नव्हतं आधी. नाही काहीच नाही, आधी- फक्त ताकद आणावं. ताकद दाखवणं, हा. पुढच्याचा खेळ बघणं, आपला खेळ दाखवणं, हा ही होतं पहिलं. पैसे मिळावं आणि काहीतरी त्याच्यातून नाही, आपल्याला नाही, फायदा नाही. हो, असं नव्हतं. लई नव्हतं भावना. आता नव्हतं मी खेळलो तर मी पैसे मागाय नाही गावात. हा, किती देऊ म्हणलं का नाही, हम्म. तुम्हाला कळलं का म्हणायचं. हा, मग त्याच्याने बाबा हे पोरग एवढं 100चं आहे 50चं आहे म्हणायचं आणि लावायचे ते पैसे. हा, आता मी सुगावून 2-3 वर्ष फिरून पैसे आणलो. हा, मग तिथले म्हणायचे पोरग तर मर कुठलं दिसायला, पोरग जोड कसं लागत नाही. हा, मग ते गावातल्या पोरांना म्हणले ह्याने पैसे देत नाही, कुणाला घेत नाही, पाडायचं म्हणलं कुणाचं नाही, हा, म्हणून पोरं नग म्हणायचे माझं खेळाय. हा. मग 3 वर्ष पैसा पैलवानाच्या गावातून आणणं म्हणजे चेष्टा आहे का. म्हणजे जोड लागली नाही तर ती तिथलं जी लोक पैसे द्यायचे. कुस्ती लावणार आहेत हा. ते द्यायचे पैसे, की पहिलवान आलाय हा तर याला द्यावं लागते काय तर. तिकिटापुरते द्यायचे पैसे. हा, नग बाबा मी काही मोठा पैलवान नाही म्हणलं की तसं कसं का तिकटाला तर देवाल ते म्हणायचे द्यायचे पैसे. हा, हा. म्हणजे कधी कधी जोड भेटायचा नाही तुम्हाला, असा काळ होता तो. हा आता 4-5 वर्ष चालला ना. हा, कारण बघितलेले असणार कुस्ती, हा त्याच्यामुळे माग सरकायचे की सरकारच्या धर. संग खेळ तर बी गुणाचं नाही बाबा म्हणायचे, हा, पाडणं बी पडतं गुणाचं नाही आणि पडणं बी गुणाचं नाही म्हणायचे, हा, हा. असं म्हणायचे. तर आता अजून एक होतं की आता मी बघितलो की कान ती फुटलेली असतात पहिलवानाची, ती होय. कशामुळे व्हायचं. कान कशाने फुटले राहतात. अंग गरम झालं खेळताना, अंग गरम होऊन चापट बसली याच्यावर कानावर हा, की कान मुडा व्हायचा. हा. हा म्हणजे कान नाजूक असतंय. हा गरम झालं की तिथं रक्त सांगळते हा, आणि घट होते कान, गट होऊन जाते. गोल गोल होते काही जणांचे तर. हा, कारण बऱ्याच पहिलवानाचे तसे आहेत कान. होय मुडीचे तर का पार मध्ये सुराख बंद होतात, हा, हा हा. ते चापटा मारून होतात. चापटा मारून. हा पण कुस्ती असं म्हणजे ह्याच्यातच व्हायची, दुस्तीतच, की म्हणजे हा दुसऱ्याचं कुस्ती म्हणजे मुख्य भांडणाचं आहे ना. हा, हा. हा पण हातात ते काठी जवळ खेळ आहे तोपर्यंत. तोपर्यंत हा, खेळ संपला की पुन्हा बोलायचं हा, कोणाला काही हा.
बाबा तू असला पैलवान तू आम्हाला ऐकल नाहीस. हा हा तर आणि आम्ही बी तयारी करतो तुम्हाला बघू का दोनदा. चुकलं, का बरोबर झालं हा. किंवा कुणाचा डाव कसा पडला याची चर्चा व्हायची. हा हम्म. मला देखील त्या पोलिसांना 3 फडावर लगट अडविलं हा मुदगडच्या. हा मग पहिले एका फडावर पाडलो बुसणीवर. हा तर म्या पाल्यावर म्हणलं उद्या ये उद्या तुला सांगतो म्हणलं. मग पुन्हा दुसरीची गुंदरी. हा गुंदरीवर बी त्या पंचावला गुंदरीचे सांगितले की बाबा बोकनगावच्याच पोराबरोबर कुस्ती लावायची आपली. हा मग आपल्या बरोबर कुस्ती पडली आणि हम्म. तिथे बी पाडलो मॅच. हा मग आणि तिथे म्हणल्यावर पुन्हा म्हणलं आता उद्या गांजूरला या गांजूरला म्हणलं. आणि हा मग गांजूरला गेलो. हम्म. मग गांजूरावर बी आम्हाचीच कुस्ती लागली दोघांची. हा मग तिथे बी पाडलो. हम्म. मग त्या वक्ताला पुन्हा आपल्या पाया पडलं त्यानं. हा मग मिटलं पुन्हा कुस्ती. हा आता तुझ्या नादाला लागत नाही म्हणला म्या. मग ती बी मोठेपणा पहिलं ईर्ष्या हा, हिरच असणार. राहायची. हा काय पाडतो का पण करणार ती पुन्हा का होणार पण मोठेपणा झाला की मान्य हा, केलं की हा. बाबा नाही तू आता मी मला ऐकत नाही. आठवत नाहीस हा म्या तुझा नाद करत नाही हा. असं म्हणलं त्यानं. ती तसा खेळ होता. हा हम्म. आता सह्याद्री खेळला गेलो आम्ही 10 रुपयाचा पैलवान होतो. कुठं सह्याद्री साई आरच खेळा. हा साईमध्येच हा बागझरीचे सुभाष काळे म्हणजे एक पैलवान होता माझा जोड. हा 10 रुपयाची कुस्ती लागली. हा मी गाठलो खाली. हा 50 टांगा मारल त्यानं. हा 50 बी केल्या. हा निघाली जोड. हम्म. जोड दोघं बँगोळला गेलो. त्याने म्हणलं आजपासून माझी गुरुच म्हणलं. हा का बरं म्हणलं हा 50 टांगा हुकिणारा माणूस म्हणजे गुरुच म्हणला. हा 50 टांगामध्ये मी पोरगच वाज देत नाही म्हणला. हा तुम्ही वाचला म्हणजे माझी गुरुच म्हणला. आजपासून आपली दोघांची कुस्ती व्हायची नाही म्हणला. हा एकच बार झाली कुस्ती हा 10 रुपयाची. ज्यांना त्याच्यातलं हाय ज्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्याला लगेच ओळखू येणार हा ताबडतोब हा, हा. की आपल्या बरोबरीचं कोण आहे किंवा आपल्या पुल्ल कोण आहे. पडलो कोण हा. लगेच कळणार. त्याने म्हणलं तर आता आपण कुस्तीच करायची नाही म्हणलं आपण दोघं. हा खेळताना देखील कळायची की माझ्या आता ज्या वक्ताला लढत चालू झाली हा त्या वक्ताला आता ह्यानं कोणचा डाव करणार आहे हा आता आणि 50 हे टांगा डाव किती केल्यावर म्हणजे? आपण का करावं लागतंय. 50 टांगा आली की त्याच्यावर उडी मारायची. हा हा 50 टांगा हुकीनं म्हणजे चेष्टा आहे का. हा साधी गोष्ट नाही. टांग बांधणं म्हणजे पोरगच वाचत नाही सहसा तर. कुठल्या बी एकात सापडले की चिटपतच. हा जण हा मग 50 टांगा हुकीतो तशा. हा 50 टांगा हुकीनं म्हणजे चेष्टा आहे का म्हणलं. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. एक तर आपण टांग मारणे किंवा आलेल्याची हुकविणे. 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 हा हा दोन्ही पैकी एक आहे. त्या डावाला म्हणजे कवा मारणार आहे ते अंदाज आधीच लगेच येणार. कळते लगेच हा. कळते. पाय उचलले की आपण त्याच्यावर उचलायचा. हा हा तर आता तुमच्या आधीच्या पिढीतल्याची जी नावं घेतलो त्याच्यातला आता मला प्रश्न विचारायचे आहे की ताकदीवर कुस्ती कोण खेळायचं आणि असं टॅक्टनं कोण खेळायचं. म्हणजे काही पैलवान असे असतात की वजन कमी उंची कमी पण टॅक्टवर पाडतात. हा, काही ताकदीवर ताकदीवर मध आवाज खेळे. हा ताकद भरपूर. लई ताकद हा अपाट ताकद. मग मधवाला बी जोड भेटत नसेल कुठं कुठं. नाही भेटत असं आहे बरं. आबाच्या काळाला जोड होते. आवाच्या होते काळाला तसे होते. माणसं होते दिप्पाड. हा दिप्पाड माणसं होती त्या काळाला आबाजीच्या. हा बरेच लोक होते आपल्या आबा परिसरात. पाडायचे ताकदीवर. हा ताकदीवर पडायचे. हा टेक्निकलला हलकीचं काकणाला ऐकत नव्हतं. हा, म्हणजे शरीर यष्टी बारीक पण खेळायचं असं. 52 किलोचं वजन होतं बरं. शेवटच कुस्ती करत होतं. हा हा आपल्या इथून कोण होतं तसं की बाबा तब्येत बारीक पण कुस्ती करायचं. तब्येत बारीक गोल भाऊ. हा नाही नाही निळाबा त्या काळात त्यांच्या काळात हा. बारका म्हणजे निळाबा अवसानात हा, हा. पण खेळा कुस्ती चांगली होती. चांगली. खेळा बी गोल भाऊ लय नंबर 1 होते. मग आता अण्णा दादा अण्णा बी तब्येत हा. कशी होती बारीकच असेल. गोल भाऊ पेक्षा मोठी होती. तब्येत होती तेव्हा त्यांची. तो होती. हा हा पुन्हा तुमच्या काळात आमच्या काळात दिलीप भाऊ हा अशोक दादा गंगाराम अप्पा ताकदीवर. ताकदीवर. हा मग पुन्हा ह्या दोघा तिघापेक्षा पुन्हा संगप्पा हा बच्चीर दादा. हा हा यांनी पण बरेच दिवस हा खेळल्यात बरेच कुस्त्या. दिवस कुस्त्या केल्या. दिवस खेळले. हा बर बर म्हणजे लहानपणापासून काही काळ मोठा हा पुन्हा बंद झाले. हा पुन्हा बंद झाल्या. मग तुम्ही 2-2 महिने बाहेर मग कपडे बाहेरच धुवायचं बाहेरच राहायचं. हा तिकडे सगळं जायचं तिकडंच. की हो. जिथं जीव घालतील तिथं खाणे.
जीव घालायचं नाही, मागायचं जाऊन घरी तुमच्या, हा आम्हाला जेवाय द्या, आम्ही 2-3 पोरं हाव, हा. किंवा जीव तर घाला, हो हो असं म्हणलं का तिथली म्हणायची या बुवा जीवन जावा, हा. असं म्हणत होती लोक. मग तिथं थांबणे जेवणे हा, स्वयंपाक जेवण करणे. करायचं, मग जाऊन कुठतरी झोपायचं, हा मग तिथून उठायचं सकाळी दुसऱ्या गावात जायचं, मग तिथून पुन्हा तिथं कुठतरी न्याहारी करायचं एका जागेवर आणि मागून, मग पुन्हा दुसऱ्या गावाला कुस्त्याला जायचं ठेप्याला. मग ही फड जेव्हा तुम्ही म्हणले आपल्यातली जशी असायची 11 मेला, हा, शेवट 11 मेला आपल्या कुस्त्या व्हायच्या. तेव्हा गावाकडे यायचं हा. त्या टाइमलाच. संपले हा हा मग पुन्हा 3-4 महिने व्यायाम आणि सराव. हा, पुन्हा कुठं कुठं हलायचं नाही. पाऊस काळात जून जुलै ऑगस्ट मध्ये कुठं कुस्त्या नसायच्या. नाही नाही नाही. हा मग हे पुन्हा तुम्हाला वर्षानुवर्ष माहितच की आता कुठली हा. जागा कुठली राहते एका फडाला गेलं की दुसऱ्या फडाला पत्ता लागायचा. आणि आपल्या टप्प्यातली कुठली आहे. हा. माघारी येणं होते कुठे. हा म्हणजे तिथून पुढची कुठली सापडते अजून असं. हा, एवढं करायचं. आता नांदेडकर माधभाऊ मी गेलतो तर ममदापूर पाठवून चलत आलतो बोकनवाला, हा 16 किलोमीटर हा चलतच. चलतच यायचं. कुठून कुठवर चलतच जायचं. कुठवर बी कुठवर बी संध्याकाळी 12-1 ला आल्यावर कुठं वाहन भेटणार आहे. हा एक बार भाऊन म्हणले असं 10 वाजता हम्म. आज जावं का कुस्त्याला त्या पानगावला, हा आणि बाहेर भाऊ उशीर झाला आता काय बी नाही कस करावं, हम्म. सलगरापर्यंत जावं, हा काहीतरी आटू फिटू मिळालं तर जाऊ. हा मग बोगनगावून सलगरला गेलो, हम्म. काहीच वाहन मिळालं हा. नाही. बोरी गेलो, हा मग बोरीवर बी काही वाहन मिळालं गेला, म्हणले हम्म. सुगाव पाटीला जाऊ. हम्म. सुगाव पाटीहून ममदापूर पाटीपर्यंत चलत गेलो. हा हा तिथे गेलं की एसटी भेटली. हा, मग तिथून कुस्तीला. मग पुन्हा त्या पानगावला. नाही नाही ही चलत जाऊ जिंकणाच आजकालचे दमणार. हा. तिथं जाऊन पुन्हा कुस्ती करायची म्हणजे. मग हे आता सुई निघाला की हा पहिले चलत जाऊन कुस्ती करत होते. हा एक बार तर साकुळला आम्ही इथून 1 वाजता निघालो बोकन गावातून. हम्म. 1 वाजता हा त्याला गेलो. साकुळला गेलो 5 वाजता गावात. हा मग फड चालू होता. हा मग तिथले लोक बघितली की बरं पोरं आली म्हणून. हम्म. मग 5ला गेल्याबरोबर आमच्या 2-3 कुस्त्या लावली लगेच. हा हा, साकुळला गेलो, साकुळच्या कुस्त्या केलो, 2-2 कुस्त्या लावली आमच्या. हा आम्ही 2-3 कुस्त्या पाळलो हम्म. की मग लगेच साकुळून रिटर्न माघारी चलत आणि गावाकड. हा त्याच दिवशी. हा, त्याच रोजी. दुसऱ्या दिवशी कुस्त्या नव्हत्या. हा, हा म्हणून गावाकडे आलो चलत. कुस्त्या असल्या तरच थांबणे, हा, नाहीतर नसेल तर टाइम नाही. काही झाला तर गावाकडे. किती बी हो, त्याने किती उशीर झाला तर 12 वाजू 1 वाजू संध्याकाळी 2 वाजू पण घरलाच यायचं. गावाकडेच. हा, पुन्हा अजून रोजचं चालू प्रॅक्टिस. चालू. हा, हेच आहे की आता आपण म्हणजे मुलाखतीच्या शेवटला आहे की याचा सार एकच आहे की आपला पण काळ सुवर्ण काळ होता कुस्त्याचा आपल्या गावासाठी. पण 2-3-4 पिढ्यांनी कुस्त्या गाजवल्यात. गाजूला कोकणगावचे पहिलवान ही ओळख होती आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात. होय. आता उदगीर पर्यंत जाणं किंवा इकडे सोलापूर, लातूर खेळणं म्हणजे ओळख होतीच. ओळख होती, चांगली हा. ओळख होती. तर हेच आपल्या गावातून अजून कोणतरी घडावं पुढं. हा, ही आणि आमची तयार धर्म आहे. व्हावं. हा, ही तुमची अपेक्षा आहे. अपेक्षा आहे. आणि हो. आम्ही शिकवतो बी. हा आणि ही तयारी पण आहे तुमची मार्गदर्शन करणे. हा, करायचं. म्हणजे ही आव्हान आहे की ज्याला कुणाला तयारी करायची आहे त्यांनी येणे. हा, चालते. शिकवायला. तर धन्यवाद आजची मुलाखत दिल्याबद्दल आणि तुमचा इतिहास सांगितल्याबद्दल.